तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, जानेवारीनंतर महाराष्ट्राचं एक वेगळं रूप मी पाहतो. आवाज जाते गेले. हॅलो, हो दिलं दिलं. ओके ओके. फटाके मागच्या बाजूला जे फटाके वाजतात ते कृपया थांबवावे, शिवसैनिकांना विनंती. 23 तारखेसाठी आपले फटाके राखून ठेवावे. 23 तारखेपर्यंत आपण आपले फटाके फोडूया. 23 तारखेला ते फटाके वाजवू. येते हा आवाज जात नाही रे बरोबर. ऑडिओ नाही. एक काहीतरी घेऊ. काढून नाही घेऊन राहू दे. चल आता येतोय आवाज. हे घेऊन जा ना. चल परवाच पिंपरी चिंचवडमध्ये आलो होतो आणि जो काही समाचार घ्यायचा होता तो तसा तिथे घेतलेला आहे. तरी सुद्धा काही शिल्लक राहिलं असेल तर ते आज संपवून टाकतो. आणि त्याच्यानंतर जरी शिल्लक राहिले तर तुम्ही संपवणार आहात. निवडणुका मागून निवडणुका येत आहेत. नेमकं कोणालाच कळत नाही कोण कोणाच्या बरोबर आहे. एकमेकावरती आरोप चालले, याचं त्याच्याबरोबर सेटिंग, त्याचं त्याच्याबरोबर सेटिंग. आणि मग मी आज जाहीर करतो की शिवसेनेचं सुद्धा सेटिंग आहे. आणि हे सेटिंग माझ्या महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. कारण बाकी अशी सेटिंग बिटिंग काय सट्टा बिट्टा लावणारी आम्ही माणसं नाहीत. आम्ही साधी सोधी आणि सरळ सैनिक म्हटलं म्हणजे सैनिक. एकदा सैनिक लढायला उतरल्यानंतर सेटिंग करून काही लढायला जात नाही. मध्यंतरी एक त्यांनी सुरुवात केली होती भारतीय जनता पक्षाने, कौरव पांडवाचं युद्ध. मग मला प्रश्न विचारतात याच्यामध्ये शकुनी मामा कोण. म्हटलं शकुनी मामा कोण त्याच्यापेक्षा मला त्यांच्याकडे बृहन्नड्डाच जास्त दिसत आहेत. सगळे बृहन्नड्डेच आहेत. म्हणजे एका वेळेला म्हणायचं की कौरव पांडवांचं युद्ध आहे, दुसऱ्या बाजूला त्यांचे अध्यक्ष म्हणतात येतो आम्हाला फ्रेंडली मॅच आहे. मग काय नवीन महाभारत लिहायचं का आता की कौरव पांडव यांची फ्रेंडली मॅच झाली आणि त्याच्यानंतर मग सगळे एकत्र येऊन मग काय वाटाघाटी त्यांनी केली. हे वाटाघाटी करणारे फ्रेंडली मॅच बीच नाही. सरळ सारा सोट जो काही हिशोब आहे तो असाच आहे
की जो सोबत उभा राहील तो मित्र, समोर उभा राहील तो दुश्मन. 25 वर्ष सोबत होतात, आम्ही कुठे तुमच्या विरुद्ध बोललो. पण आता तुम्ही येऊन समोर उभे राहिलात, लढायचं नाही. मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की उद्धव ठाकरे माझ्यावर म्हणजे त्यांच्यावर आणि मोदींवरती टीका करतात, तेव्हा मला दुःख होतं. मग तसे वागू नका, चांगलं वागा. जी काही खाका सुटलेली आहे, दिल्ली सुद्धा खायची, राज्य सुद्धा खायचं, पुणे सुद्धा खायचं, मुंबई सुद्धा खायचं. अरे पचणार कसं एवढं? पचवता आलं पाहिजे ना. जेवढी भूक आहे तेवढं खा. बरं, जेवढं काही पुणेकरांनी दिलेलं आहे, आत्ता विनायकराव तुम्ही सांगितलं ना 8 आमदार खासदार, मग एवढं करून सुद्धा पुण्याला तुम्ही दिलत काय? बरंच काय काही दिलेलं दिसतंय. पण मी आज पहिल्या प्रथम स्वाभिमानी संघटनेचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण लाचारी न पत्करता तुम्ही स्वाभिमानाने आमच्या सोबत आला आहात. मी दरवेळेला हेच सांगतो की एका बाजूला सत्ता आहे, पदं आहेत, म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग होता ना, मेरे पास बंगला है, गाडी है, ये है, वो है, तेरे पास क्या है. माझ्याकडे माझी जीवाला जीव देणारे माणसं आहेत आणि हे सैनिक असे आहेत की गाडी है, बंगला है, मंत्रीपद है, दिवा है और कुछ जाने दो, बहुत कुछ है. पण अर्ध्या रात्री जर का हाक मारली तर त्यातलं काही कामाला येणार नाही. धावून येईल तो माझा शिवसैनिक येईल, बाकी कोणी येणार नाही. आणि अशी ही रसरसती नुसती तारुण्याने नाही, वीरश्रीने, उत्साहाने आणि निश्चयाने पूर्णपणे भरलेली शिवसेना. आणि पलीकडे नुसतं गाजर घ्या गाजर. बोलण्यासारखं खूप आहे. मला पण असं तुम्हाला वाटतं का की मला काही आनंद होतो त्यांच्यावरती टीका करायला? आज सुद्धा येण्यापूर्वी ज्या काही मुलाखती झाल्या, मुलाखतकारांनी मला विचारलं की तुम्ही मोदींवरती टीका करता, तुम्ही फडणवीसांवरती टीका करता, पण फडणवीस तुमचे मित्र होते. म्हटलं आहेत ना, मित्र आहेत. पण जो मित्र माझ्या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि तो मित्र जर का माझ्या राज्याची आणि माझ्या मुंबईची, माझ्या राजधानीची अवहेलना करत असेल तर मैत्री गेली खड्ड्यात. मी माझ्या जनतेशी बांधलेलं आहे. सगळ्यांना घाई एकच आहे, कधी तोडता कधी तोडता. अरे थांबा ना जरा, एवढी काय घाई आहे? एक तर तो जो काही मी निर्णय घेतलेला आहे की यापुढे शिवसेनेची मी नवीन वाटचाल करत आहे, सुरू करत आहे. आणि हे बघा, निखाऱ्यावरनं चालणारी माझे शिवसैनिक माझ्यासोबत आलेले आहेत. म्हणजे याच्या पुढे युती नाही, अजिबात नाही. जे काय असेल आपलं आणि ते चांगलंच असेल, ते आपल्या एकट्याचं असेल, आपल्या ताकदीचं असेल. कोणाच्याही उपकाराचं ओझं आता मला माझ्या सैनिकाच्या पाठीवर नको, अजिबात नको. आजपर्यंत तुमचं ओझं आम्ही वाहिलं, 25 वर्ष सहन केलं. आणि 25 वर्षानंतर अचानक तुम्हाला आमच्यामध्ये सगळं काही काळंबेरं दिसायला लागलं. भ्रष्टाचार यांनी केला, ही लोकच अशी आहेत, हे सगळे खोटे नाटे आरोप करून अंगावर येत आहे. शरम नाही वाटत? 25 वर्ष जी व्यक्ती शिवसेना प्रमुख तुमच्या पक्षाच्या सुद्धा आणि मोदींच्या सुद्धा संकटाच्या काळात एखाद्या पहाडासारखी मागे खंबीर उभी राहिली, त्यांच्या संघटनेवरती चाल करून यायला आणि खोटे आरोप करायला तुम्हाला लाज लज्जा शरम वाटत नाही? आमचा संताप आहे. जी मी टीका करतो ती या वृत्तीवरती करतो, व्यक्तीवरती करत नाही. काय माझं भांडण काय नरेंद्र मोदींशी, काय माझं भांडण फडणवीसांशी, पण वृत्ती काय? जे काय चुकीचं तुम्ही करता त्याच्यावरती मी बोलायचं नाही. तुम्ही वाटेल ते करायचं आणि आम्ही काय नुसतं होय महाराजा म्हणून नुसते मुंडे हलवायची, बुगू 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 नंदी बळीला तो आम्ही. नोटबंदी हो जाएगी, बुगू बुगू बुगू.
आम्ही काय नंदीबैल नाही आहोत. ते तर आहेच, दाखवायचं 21 तारखेला. तुम्ही जे काही करता आहात आणि ते चुकीचं असेल आणि खास करून माझ्या देशाच्या मुळावरती येणार असेल, जनतेच्या मुळावरती येणार असेल, तर मी सडकून वार करणार, सडकून टीका करणारच. तो माझा अधिकार आहे, नक्कीच अधिकार आहे. आणि वारंवार मी काही वेळेला बोलतो, काही वेळेला सामनामधनं आपण लिहितो. खरं म्हणजे मी एका भावनेत नाही सगळं करत होतो. इतके वर्ष काँग्रेसशी भोगल्यानंतर गेल्या वेळेला महापालिकेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मी पुण्यात आलो होतो आणि काँग्रेस राष्ट्रवादीवरती सडकून टीका केली होती, कारण ते तसे वागत होते. अनेक वर्षानंतर ज्या वेळेला लोकसभेमध्ये आपलं सरकार आलं, वाटलं होतं युतीचं सरकार आलं. सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा, आता आमची गरज तुम्हाला दिल्लीमध्ये नाहीये. सरकारमध्ये राहिलो काय, बाहेर पडलो काय, काही तुम्हाला फरक पडत नाहीये. राज्यामध्ये जे मुख्यमंत्री सांगतायत की युती तुटली म्हणून मी मुख्यमंत्री झालात, पण आमचा टेकू लागला नसता तर तुमची खुर्ची टिकली नसती, हे तेवढंच सत्य आहे. पण लोकसभा जिंकल्यानंतर तुमच्यामध्ये जो परिवर्तन जे घडलेलं आहे, ते परिवर्तन बघितल्यानंतर हे वर्तन आम्हाला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. जी काही गाजरं तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली होती, कुठेतरी तुम्हाला तरी आठवतात की काय तुम्ही बोलला होता? समान नागरी कायदा करू, राम मंदिर किती वेळा करू, एक विधान एक प्रधान आणि मुक्तीशी संधान, हे कसं काय चालू शकतं हे सगळं? आणि मला खरंच आज ज्या वेळेला मी शांत बसून विचार करतो, पुण्यामध्ये आज विशेषतः आल्यानंतर मला जुने दिवस आठवतात. शिवसेना प्रमुख यायचे, इकडे आम्ही राहत होतो. मग त्यावेळेला शिवसेना प्रमुखांकडे काही जुनी जाणती माणसं यायची, RSSची लोक यायची. बिंदू माधव जोशीकडे मी पाहिलेले आहेत, श्रीपती शास्त्री पाहिलेले आहेत, बरीच मोठी मोठी माणसं यायची. एक विचारांची उंची होती. नक्कीच त्यांना पाया पडावंसं वाटावं एवढी ती व्यक्तिमत्व होती. एक विचार होता, संघाचा एक विचार होता. त्या विचाराला बांधिलकी समजून संपूर्ण आयुष्य वाहून टाकलेली ती माणसं होती. पिढ्यानपिढ्या संघाची काम करणारी, ना स्वतःचं कुटुंब ना स्वतःचा संसार, पण एक ध्येय, वेड की नाही माझा देश हा असा असला पाहिजे, नागरिक हा असा घडला पाहिजे. नाही म्हटलं तरी एका सैनिकी शिस्तीचा तो संघ आज सुद्धा आहे. आज सुद्धा अनेक जुनी माणसं त्याच्यात काम करतात. काय विचार करत असतील ती लोक? ज्या वेळेला मला प्रश्न विचारला जातो की तुम्ही का युती तोडली, युती तोडायला नुसता जागा वाटप, होय जागा वाटप तर आहेच, मी खोटं कशाला बोलू. पण वाटेल तेवढ्या जागा मागायच्या आणि आम्ही नुसते आपल्याला किती पाहिजे रे, एवढ्या पाहिजेत घे, किती पाहिजे रे घे, परत आला काय रे बाळा काय झालं, नाही आणखीन 5 जागा पाहिजेत घे. काय हलवायचं दुकान नाही काढलेलं आम्ही की तुम्ही मागायचं आणि आम्ही द्यायचं. मग एवढी जी काही गाजरं तुम्ही वाटतात त्या गाजर हलवा करून काय वाटणारा मी नाहीये. पण संपूर्ण मर मेहनत शिवसैनिकांनी करायची. निवडणुका जिंकल्यानंतर खास करून मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिकमध्ये सुद्धा ज्या वेळेला आपली सत्ता होती, आता पुन्हा येणार आहे सत्ता, कामं शिवसैनिकांनी करायची, नगरसेवकांनी करायची. आणि 5 वर्षानंतर आज तुमची हवा कुठे हवा आहे? नाही आमची हवा आहे. मग ती हवा जी तुम्ही म्हणत होता ना, ती हवा महापालिका नव्हे, विधानसभेच्या निवडणुकीमध्येच संपलेली आहे. लोकसभेमध्ये जरूर हवा होती. आता ती हवा कोणाची होती? मोदींची होती असेल का काँग्रेस नकोची होती? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर जेमतेम 3 ते 4 महिन्यामध्ये ज्या काही विधानसभा निवडणुका झाल्या, मी अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो की शिवसेनेची युती तोडण्याची इच्छा नव्हती, अजिबात नव्हती. कारण नुसतं 25 वर्षाची युती म्हटल्यानंतर जागा वाटपापुरती आमची युती नव्हती, हिंदुत्वासाठी युती होती, देशासाठी युती होती. जेव्हा युती आपली झाली होती तेव्हा संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे फक्त 2 खासदार होते. आणि हिंदुत्वाबद्दल बोलणं, भगव्याबद्दल बोलणं, ते धाडस फक्त शिवसेना प्रमुखाने दाखवलं होतं.
आणि मग त्यांनी आवाहन केलं होतं की मतांची विभागणी होऊ नये, म्हणून या आपण समविचारी पक्ष आहोत, या एकत्र येऊया आपण. तुम्ही संपूर्ण देश बघा, मला माझं घर माझा महाराष्ट्र आहे तो मी बघतो, तुम्ही देश बघा, संपूर्ण देशात मी तुम्हाला पाठिंबा देतो. आणि मला आजही आठवते, मी अनेकदा सांगितलेलं आहे की मी स्वतः त्याला साक्ष आहे. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले, जेमतेम 13 दिवसाचं सरकार होतं, पण तरी देखील अटलजींनी बाळासाहेबांना फोन केला आणि म्हणाले, बालासाहेब जी कल मैं कैबिनेट बनाने जा रहा हूं, आपकी ओर से सिर्फ एक ही नाम आज मैं ले सकता हूं, बाद में जरूर मैं और नाम ले लूंगा. एकच मंत्रिपद आता मी तुम्हाला देऊ शकतो, पण नंतर मी तुम्हाला आणखीन मंत्रिपद देईन, कृपा करून आज मी एकच घेऊ शकतो. काय केलं बाळासाहेबांनी? नाही 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 नाही, अटलजी असं नाही चालणार, आम्हाला तुमच्या 10 पैकी 5 तरी मंत्रिपद पाहिजेत असं बोलले. माझ्या समोर शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की अटलजी, मैं जानता हूं की तुम्हाला खूप जण त्रास देत आहेत, सगळ्यांना शांत करता येणं तुम्हाला कठीण जात आहे, तुम्ही मला मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, मला एकही मंत्रिपद नको, पण पहिल्या प्रथम आपण पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरती बसा, मला ते बघायचं आहे. याला म्हणतात युती, याला म्हणतात मैत्री. आणि त्याच्यानंतर 25 वर्ष ज्या वेळेला जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती संकट आलं, अच्छे दिन आए हैं नहीं आए हैं, कब आएंगे पता नहीं, लेकिन जब बुरे दिन थे, त्या बुऱ्या दिनांमध्ये शिवसेना प्रमुख एखाद्या पहाडासारखे त्यांच्या पाठी, पक्षाच्या पण असेल आणि व्यक्तींच्या पण पाठी ठामपणे उभे राहिले होते. आणि तोच हा पक्ष, परिवर्तन तर होणारच, परिवर्तन झालंच आहे परिवर्तन. तोच हा पक्ष सुब्रमण्यम स्वामींनी सांगितलेला आहे, जाहीर भाषणात सांगितलं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की 3-3.5 महिन्याच्या काळामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात आली, तेव्हा दिल्लीत भाजपमध्ये ही चर्चा होती कि अब अपनी सरकार तो आई है दिल्ली में, बाला साहब तो नहीं रहे, ये उद्धव कुछ कर नहीं सकता और ये शिवसैनिक उसके साथ जाएंगे नहीं, अब मौका है सेना को खत्म करो. जाऊ दे, काही गोष्टी सभेत बोलता येत नाहीत. आणि तो त्यांचा उधळलेला अश्वमेध पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये, शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये तमाम शिवसैनिकांनी अडवला. आणि तो अडवल्यानंतर दिल्लीच्या निवडणुकीत काय झालं? 60 पैकी 3. काय लाट हो? विल्हेवाट. ही लाट नव्हती, ही विल्हेवाट होती. 60 मध्ये 3. बिहारमध्ये एका बाजूने मोदी प्रचार करतायत, दुसऱ्या बाजूने लालू आणि नितीश प्रचार करतायत, तरी देखील तिथल्या जनतेने भाजपला नाकारलं, काँग्रेसला नाकारलं, लालूंचा पक्ष नंबर 1 झाला आणि नितीश कुमार मुख्यमंत्री बसले. लाट. पश्चिम बंगाल, ममता बॅनर्जी, तृणमूल को तो हम खत्म करेंगे. लाट. पण ममता बॅनर्जींची. तामिळनाडूमध्ये जयललिता जिंकल्या, केरळामध्ये सुद्धा तिथला पक्ष जिंकला, पॉंडिचेरीमध्ये हे हारले. मग कुठे गेली तुमची लाट? आणि किती काळ आम्ही लाटेची वाट बघत किनाऱ्यावरती बसून राहू? आत्ता आली हा लाट, आत्ता आली हा लाट, हे येईल लाट. म्हणजे लाटेची वाट बघत आम्ही काय तुम्हाला जागा देत सुटू फक्त? आणि तुम्ही काय फक्त लाटेवरती स्वार होणार? आज मी अभिमानाने सांगतो, जेवढे उमेदवार शिवसेनेने दिलेले आहेत त्याच्यात हाताच्या बोटावरती मोजण्या एवढेच कदाचित बाहेरून आम्ही घेतलेले असतील, पण त्यांच्याकडे स्वतःचे हातपाय, दुसऱ्या 4-5 जणांच्या हातपायांची बोटं मोजून सुद्धा बोटं कमी पडतील एवढे उमेदवार बाहेरून घ्यावे लागलेले आहेत. म्हणजे स्वतःची बोटं मोजायची, 10 झाले, 20 झाले, तुमचे किती, तुमचे किती, तुमचे किती, असं रांगेत सगळ्यांची हातापायची बोटं मोजा. एवढे उमेदवार तुम्ही बाहेरून घेतलेत आणि आमच्या अंगावरती येतात. बरं, काय घोडं काय मारलं आम्ही तुमचं? 25 वर्ष एक निष्ठेने आम्ही तुमच्या सोबत राहिलो, का तुम्हाला गुंड घ्यावे का लागतात आज? मी मगाशी जो संघाचा उल्लेख केला तो एवढ्याच करता केला, त्या संघाच्या त्या लोकांना जे आज नाही आहेत, हयात नाही आहेत, आणि आज जे ज्येष्ठ लोक आहेत आणि इतर तरुण सुद्धा, ज्यांनी घरादाराकडे दुर्लक्ष करून विचार एके विचार म्हणून संघाचं काम केलं,
काय त्यांना हे भाजपचं सरकार आणि हे भाजपचं परिवर्तन किंवा वर्तन या कामासाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहून टाकलं? कुठे गेला तुमचा विचार? खरं म्हणजे संतापून पेटलं पाहिजे की नालायकानं याच्यासाठी आम्ही आमचं आयुष्य वाहून नाही टाकलं. आता तुम्ही तुमची जॅकेटं बिकेटं घालून येत आहात, पण आम्ही जर का मरमर मेहनत केली नसती तर तुम्हाला एक खुर्ची स्वप्नात सुद्धा दिसली नसती. हे संघाने त्यांना खरं सांगायला पाहिजे. आणि एक परवा जे मोहनजी बोलले, मी पिंपरी चिंचवडच्या भाषणात सुद्धा उल्लेख केला की काही जणांना असं वाटतं की माझ्यामुळेच देश जन्माला आलाय, मीच देशाचा भाग्यविधाता, मीच देशाचा राष्ट्रपिता आणि मी जे म्हणेन तेच देशाने करावं. जो बोलणार नाही, माझ्या विरुद्ध जो बोलेल तो देशद्रोही, असं जे कोणी काय बोलत असेल त्यांना मोहनजींनी सांगितलंय की कोणालाही दुसऱ्याची देशभक्ती मोजण्याचा अधिकार नाही. मी तुमच्याहून जास्त देशभक्त आहे, तू कमी देशभक्त आहेस, कसं काय मोजू शकतोस? केवळ तुझ्या मताबरोबर, तुमच्या मनाबरोबर मी सहमत होऊ शकत नाही म्हणून मी देशद्रोही? देश असा तसा जन्माला आलेला नाही, देश असा तसा स्वतंत्र झालेला नाही. आज पुण्यामध्ये आल्यानंतर चापेकर बंधू आहे एक तरी, म्हणजे तेवढं तर शौर्य सोडूनच द्यावं. एका घरातले 3 सख्खे भाऊ देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरदार कुटुंब बाजूला ठेवून फासावरती जातात. हे कुठल्या तरी दुसऱ्या देशामध्ये घडू शकतं असं? आणि ते फासावर गेल्यानंतर 15-16 वर्षाचं पोर घरातल्या देवीसमोर उभं राहून शपथ घेतं आणि ते सुद्धा फाशी जरी गेलं नाही तर जिवंतपणी ज्यांनी मरण यातना भोगल्या ते स्वातंत्र्यवीर सावरकर. दुसरं असं उदाहरण कुठेतरी जगाच्या कोपऱ्यात सापडेल तुम्हाला? त्या सगळ्यांचं ऋण आपल्यावरती आहे, त्या सगळ्यांचं बलिदान त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या घरादारावरती निखारा म्हणजे काय असतो हे त्यांनी ठेवलं, म्हणून आपल्या घरातल्या चुली पेटत्यात स्वतंत्र भारतातल्या, नाहीतर त्या कधीच विजल्या होत्या आणि आपलं स्वातंत्र्य काय आपणही विजून गेलो होतो. पण स्वातंत्र्याची जी ती ठिणगी आहे ती त्यांनी पेटवली आणि ती ठिणगी जर का आज कोण त्याच्यावरती पाणी ओतत असेल तर ती पुन्हा ठिणगी कदाचित पेटवावी लागेल. आज मी सभेला येताना मला जो काही मेसेज आला त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने एक निवडणूक आयोगाकडे तक्रार केली म्हणतात. मला गेल्यानंतर बघायची तक्रार काय, मी काय विरुद्ध बोललोय, ही सभा आपली काय बेकायदेशीर आहे? अजिबात नाही. तक्रार अशी आहे की 16 तारीख आणि 20 आणि 21 तारखेला सामना छापायला बंदी करा. मग काय कोणत्या तोंडाने तुम्ही इंदिरा गांधीवरती टीका करता? जी आणीबाणी जी बोंबलता तुम्ही, या आणीबाणी नाही तर दुसरं काय आहे? या आणीबाणी नाही. एखाद्या वृत्तपत्रावरती तुम्ही बंधन आणू शकता, छापू नका म्हणून कंप्लेंट करू शकता. सामना 20 तारखेला, 16 तारखेला, 21 तारखेला छापायचा नाही आणि तुमचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बोंबलत फिरणार सगळीकडे. का त्यांच्या तोंडात दूध का नाही मारत? मग 16 तारखेला, 20 तारखेला, 21 तारखेला नव्हे, जोपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता असेल तोपर्यंत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या तोंडामध्ये सुद्धा बुच मारलं पाहिजे. लढायची असेल तर लढाई लढा, खुल्या मैदानात लढा. पण केवळ दुर्दैवाने संपूर्ण देशाने तुमच्याकडे सत्ता दिली, त्या सत्तेचा दुरुपयोग करू नका, नाहीतर सामना सुद्धा शस्त्र होऊन हे वार केल्याशिवाय राहणार नाही. लढा ना तुम्ही. खरं काय असेल खऱ्याच्या आधारावरती लढा. आम्ही काय बोलतो आहोत, तुम्ही काय बोलता आहात, होऊन जाऊ दे, फैसला होऊ द्या, एका मंचावरती येऊया. सगळे पक्ष, माझं तर मत ठाम आहे की सगळ्या पक्षांनी एका मंचावरती यावं, सगळे नेते यावे आणि जनता जनार्दन समोर असेल. बोला, जे बोलायचे ते बोला, फैसला तुमचा. याला म्हणतात लोकशाही, याला म्हणतात लोकशाही. आजपर्यंत तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, उद्या काय करणार, होऊ द्या ना फैसला. जसं मुंबईमध्ये प्रचार करताना सगळीकडे होर्डिंग लागलेत, इकडे लागलेत की नाही मला माहित नाही, अमुक अमुक करणार, हा माझा शब्द आहे. किती शब्द कोणाकोणाला दिलेत मला माहिती नाही, पण कल्याण डोंबिवलीकरांनी जो शब्द दिला होता, मला असं वाटतं की कल्याण डोंबिवलीकरांनी आता
पेटून उठून सांगायला पाहिजे की याच्या शब्दावरती भरोसा ठेवू नका, आम्ही ठेवला आणि आम्ही फसलो. म्हणजे तसे फसले नाही, त्यांनी तिकडे नंबर 1चा पक्ष म्हणून शिवसेनेलाच मतदान केलं. परंतु झालं असं की मुख्यमंत्री जे मी बोलतो की आचारसंहितेच्या काळात प्रचाराला जाता कामा नये, कोणत्याही एका पक्षाचा त्यांनी प्रचार करता कामा नये. हे तिकडे गेले आणि कल्याण डोंबिवलीकरांनी सांगितलं मी तुम्हाला 6,500 कोटीचं पॅकेज देईन. तिथे आणखीन एक विषय आहे, 27 गावांचा विषय आहे. त्या 27 गावकऱ्यांची एक अशी मागणी आहे की आम्हाला आता महापालिकेत यायचं नाही, आमची स्वतंत्र एक पालिका करा. चिडलेले होते, चिडलेले आहेत, पेटलेले आहेत. काय त्यांचे अनुभव त्यांच्याकडे. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान ते जेव्हा मला भेटले होते, मी त्यांना हात जोडून सांगितलेलं की बाबांनो, माता भगिनीनो, एक काम करा, निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे, मतदानावर बहिष्कार नका टाकू, तुम्हाला जे मत द्यायचे त्याला मत द्या, निवडणुकीनंतर तुम्हाला जे पाहिजे ते करून देण्याची जबाबदारी माझी. हे मी प्रामाणिकपणाने सांगितलं. म्हटलं जर का तुम्हाला वाटलं की ठीक आहे उद्धवजी, आम्हाला महापालिकेत आम्ही आनंदी आहोत, आनंदाने राहा. जर का तुम्ही म्हणालात की नाही उद्धवजी, आमचं तेच म्हणणं खरं आहे, आम्हाला महापालिकेत राहायचं नाही, 27 गावं वेगळी करण्यासाठी मी तुमच्यासोबत येईन, मी तुमचं नेतृत्व करेन. पण मुख्यमंत्री म्हणाले मी 27 गावं वेगळी करेन. आणि मग तिकडे पटपट 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 सगळ्यांनी मतदान केलं. आपली जी एकाहाती सत्ता येणार होती त्याच्यामध्ये त्या गावातल्या पट्ट्यामध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले, म्हणून भाजपचा जरा आकडा फुगला. आता पंचायत अशी आहे, 6,500 कोटीपैकी एकही नवा पैसा अद्याप कल्याण डोंबिवलीला मुख्यमंत्र्यांनी दिलेला नाहीच. पण 27 गावातल्या गावकऱ्यांना हे भेटायला सुद्धा तयार नाही. काय गाजरं खात बसायची? गाजरं खायची का त्यांनी? बरं, आणखीन पंचायत त्याच्यात अशी आहे की जर का ती 27 गावं वेगळी केली तर आकडा कोणाचा कमी होणार? भाजप. म्हणजे शिवसेनेची एकाची सत्ता आली, ते कसं चालेल आम्हाला? शिवसेनेचा द्वेष यांच्या नसानसामध्ये एवढा भिडलेला आहे की मध्ये जे काही शिवस्मारकाचं जलपूजन झालं, त्या जलपूजनाला मी सुद्धा गेलो होतो. संपूर्ण लांबून बघितलं तर तो परिसर भगवा झाला होता. अरे वा म्हटलं, छान, भगवं वातावरण खूप छान झालेलं आहे, शिवरायाचं वातावरण दिसतंय. आणि जसजसं मी जवळ गेलो तसं मी बघितलं, अरे हा भगवा आहे, भगवा बरोबर आहे, पण शिवरायाचा जो माझा भगवा आहे तो आपल्या हातामधला आहे, तो 2 टोकाचा भगवा आहे. हा शिवरायाचा भगवा आहे ना, वरती पण लागलेला आहे. पण 2 टोकाचा असा भगवा लागला तर शिवसेनेचा कार्यक्रम होईल, तो कसा चालेल? त्याच्यात सुद्धा त्यांनी द्वेष असा केला की त्या 2 टोकापैकी 1 टोक कापलं आणि आपली जी पताका असते ती मोठी करून सगळीकडे लावून टाकली. हा शिवसेना द्वेष आणि दिखाऊ शिवप्रेम. जो शिवसेनेच्या द्वेषापायी शिवरायाचा झेंडा कापू शकतो, तो काय शिवस्मारक उभं करू शकेल? पण फसवाफसवी किती करायची? शिवस्मारकाचं जलपूजन जरूर केलं, पण अजूनही टेंडरचा पत्ता नाही, वर्क ऑर्डरचा पत्ता नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं, वर्ष होऊन गेलं, पण अजूनही भूमिपूजन करूनही वर्क ऑर्डर, टेंडर पत्ता नाही. परवा अर्जुनराव बोलले की ती जमीन सुद्धा अजून ताब्यात दिलेली नाही. आणि इकडे सुद्धा तेच. मुंबईमध्ये मेट्रोची बटणं दाबली, त्याला हरित लवादानी आणि कोर्टाने स्टे दिलेला आहे. पुण्यामध्ये त्यांनी बटन दाबलं, पुण्यामध्ये सुद्धा हरित लवादानी स्टे दिला. आणि स्टे एवढ्यासाठी दिलेला आहे की तुम्ही मेट्रो आखताना घिसाडघाईने जी काही उद्घाटन केली, भूमिपूजन केलं, ते भूमिपूजन करताना मेट्रोची आखणी झाली कुठे नीट? पुण्याची मेट्रो, पुण्यामध्ये मेट्रो पाहिजे ना, पण मेट्रो पाहिजे म्हटल्यानंतर आमचं पर्यावरणाचा ऱ्हास करून, तुम्ही त्याचा सत्यानाश करून जर मेट्रो देणार असाल तर ते मेट्रो उपयोग कोण होणार कसा कोणाला? नदीपात्रातून मेट्रो. मुंबईमध्ये सुद्धा तेच करताय. अनेक झाडं त्यांची कत्तल करणार आणि विकास पाहिजे आम्हाला, विकास म्हणजे भकास करून टाकायचं सगळं काही आणि विकास. मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केलेले, पुण्यात केले की नाही मला माहित नाही, नाक्यावरती आम्ही वायफायचे स्पॉट देऊ. दिले तुम्हाला वचन? मुंबईमध्ये दिले, वायफायचे स्पॉट देऊ सगळीकडे. एका बाजूला झाडं कापणार आणि मग पुढच्या वेळेला सांगणार नाक्यावरती आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर देऊ, बसा सगळे मास्क लावून बसा, ऑक्सिजन घ्या.
50-50, 100-100 वर्षाचे वृक्ष हे तुम्ही केवळ तुमच्या एका वेड्या भाकड स्वप्नामध्ये छाटून टाकणार, मांडणी करणार नाही. आणि आता स्टे दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी नेमली, तज्ज्ञांची कमिटी, की आता ही झाडं वाचवता कशी येतील. मग ते तज्ज्ञ त्यांनीच नेमलेत. कदाचित असंही होईल, तज्ज्ञ म्हणतील ही झाडं गेली तरी चालतील पण मेट्रो झाली पाहिजे. जसं गिरगावच्या बाबतीमध्ये हा स्टे दिलेला आहे, तसंच त्याचं जे दुसरं टोक आहे मुंबईतलं आरे कारशेड. आरे म्हणजे तिकडे लागून संपूर्ण आपली वनसंपदा आहे, वनसंपदा. आणि जगातलं मुंबई हे एकमेव शहर असं आहे की जिथे नुसतं जंगल, नुसती झाडी नाही, तर त्या जंगलामध्ये बिबटे सुद्धा आहेत. असं शहर हे जगातलं एकमेव शहर आहे. पण तिकडे सुद्धा हे आरेची कारशेड करणार. मग त्या पर्यावरण तज्ज्ञांनी तिकडे त्यांना इशारा दिलाय की जर का तुम्ही इकडे कारशेड केली तर भविष्यामध्ये हा संपूर्ण परिसर हा पावसामध्ये पुराखाली जाऊ शकतो. मग विचार करा, मेट्रो झाली, पाऊस पडला, मुंबई गेली पाण्याखाली. हे बुवा असतील नागपूरमध्ये, पुन्हा आमच्यावरती खापर फोडायला मोकळे. बघा मुंबईमध्ये पूर, ह्यानी हेच करून दाखवलं. सत्यानाश करायचा तुम्ही आणि भोग भोगायचे आम्ही. कधीतरी पुणेकरांना विश्वासात घेऊन पुण्याला काय पाहिजे हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे ना. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे नालायक तर आहेतच, त्याच्याबद्दल माझ्या मनात तर दुमत नाहीये. पण नेमके आता शरद पवार हे आहेत तरी कोण, हा मला प्रश्न पडलेला आहे. नाही म्हणजे आज पंचायत थोडी माझी अशी झालेली आहे की त्यांनी एक भाकीत केलं की मुंबईमध्ये शिवसेनाच अव्वल क्रमांकावरती राहणार. मग आता पंचायत आहे की एवढं चांगलं बोललेल्या माणसाबद्दल वाईट कसं बोलावं. पण वाईट जरी बोललं नाही तरी सत्य बोललं तर काय फरक पडतोय. पण पवार साहेब जे आहेत ते नेमके आहेत तरी कोण. भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत की पद्मविभूषण आहेत. म्हणजे यांची जी काही नीती चाललेली आहे हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय की याचा कदाचित तुम्हाला वाटेल की अरे मुंबई पुणे नाशिक बिसिकच्या ठिकाणी महापालिका आहे, आमच्या पुण्याबद्दल काहीतरी बोल. हे नुसतं महापालिकेच्या निवडणुकीपुरतं लक्षात घेऊ नका. हे तुमचं मत जे तुम्ही देणार आहात पुणेकर नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र जे उद्या मतदान करणार आहे ते कोणत्याही पक्षाला नाही तर वृत्तीला करणार आहे. काय वृत्तीची माणसं आहेत, काय यांचं नेतृत्व आहे. जे बोलतात, जे सांगतात ते करतात की नाही सांगत. आणि मग लोकसभेच्या आधीची निवडणूक तुम्ही बघा, विधानसभेची निवडणूक बघा. याच भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला नॅचरल करप्ट पार्टी बोलले होते ना. नरेंद्र मोदीच बोलले होते ना शरद पवारांना. आणि मग पुण्यामध्येच बारामतीमध्ये सुद्धा स्वतः पंतप्रधान आले आणि पुन्हा एक बोलले की पवार साहेबांचं बोट धरूनच मी राजकारणात आलो. मग आधी का बोट दाखवलं ते भ्रष्ट म्हणून. म्हणजे तुम्ही दाखवलेलं बोट खरं की पकडलेलं बोट खरं, कोणतं बोट खरं. तुमचं बोट खरं की त्यांचं बोट खरं. काहीतरी एक बोला ना. तुमच्या सोयीने तुम्ही जे काय बोलताय, तुमच्या सोयीने जेव्हा तुमच्या जो कोण विरोधात बोलेल तो हरामखोर आहे, तो भ्रष्ट आहे, तो देशद्रोही आहे. आणि तुमच्या बरोबर जरा बरी सलगी केली की गुणी माझं बाळ. मग हे माझे गुरु आहेत, हे संत आहेत, हे पद्मविभूषण आहेत, नाहीतर हे भ्रष्टाचारी आहेत, देशद्रोही आहेत, यांना आम्ही तुरुंगात टाकू. मध्यंतरी तर माझ्या कानावर असं आलं, खरं खोटं मला माहित नाही, पोलीस मंडळी इकडे आहेत त्यांनी सांगावं. कारण मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी तमाम महाराष्ट्रातल्या पोलिसांना फोन केले, पोलीस स्टेशनच्या सिनियरना फोन केले आणि सांगितलं मला ताबडतोब 24 तासात तुमच्या हद्दीतल्या गुंडांची यादी पाहिजे, सगळ्यांना मला आत टाकायचंय. पोलीस ताबडतोब घेऊन गेले. पोलीस म्हणाले बरं झालं कोणतरी एक असा कणखर मुख्यमंत्री गृहमंत्री मिळाला, आमच्या डोक्याचा ताप गेला. सगळे घेऊन गेले धावत यादी घेऊन, साहेब घ्या टाका यांना यात. सगळ्यांना घेतलं आणि भाजपत टाकलं. परिवर्तन तर होणारच. RSS साठी ज्यांनी आयुष्य वाहून टाकलं, भाजपासाठी ज्याने आयुष्य वाहून टाकलं,
ते जाऊन गुंड तर येणारच, परिवर्तन तर होणारच, हा माझा शब्द आहे. परवडतोय शब्द तुम्हाला? परवडतोय? आणि मग ते जे बोलतायत की आमच्यापेक्षा शिवसेनेमध्ये जास्त गुंड आहेत, मोजा गुंड मोजा, माझं आव्हान आहे तुम्हाला. एक तरी माझ्या सेनेतला गुंड कलानीसारखा निघाला तर त्याला मी जागेवर नाही ठेवणार. पण ज्या शिवसैनिकांवरती आंदोलनातल्या केसेस आहेत त्यांना पद्मविभूषण देण्याची माझी जरी आज अधिकार मर्यादा नसली तरी त्यांचा मी जाहीर सत्कार करणार. अहो साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. बाबरी पाडल्यानंतर जी काय भागमभाग झाली होती त्या भागमभागीमध्ये कोणी भाजपचा कार्यकर्ता तिकडे शिल्लक राहिलेला नव्हता, सगळे पळाले होते. आणि मुंबई जी पेटली होती त्या पेटलेल्या मुंबईला शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांनी सांभाळलं, शिवसैनिकांनी ती मुंबई सुरक्षित ठेवली. ती मुंबई सुरक्षित ठेवल्यानंतर जे गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले, अजूनही आपल्याकडे कायदे जरी बदलले तरी कलम तीच आहे. चोरावरती सुद्धा तेच लागतं आणि आंदोलनकर्त्यावरती सुद्धा तेच लागतं. कलम एकच. पण आंदोलनातला कार्यकर्ता गुन्हेगार मी म्हणत नाही त्याला, आंदोलनातला कार्यकर्ता वेगळा आणि खरंच चोरी मारी दरोडेखोरी करणारी ही चोर लुटेरी माणसं वेगळी. मग ते श्रीकृष्ण कमिशन नेमलं गेलं. त्या श्रीकृष्ण कमिशनने सगळ्याची छानबीन केली आणि त्याच्यामध्ये सगळे जे काही गुन्हे दाखल केले गेले ते शिवसैनिक होते, एक सुद्धा भाजपचा कार्यकर्ता नव्हता. मग जेव्हा आपलं सरकार आलं, आपल्या सरकारने ठरवलं की हा श्रीकृष्ण अहवाल हा एकतर्फी आहे, फक्त त्याच्यामध्ये मुंबई ज्यांनी वाचवली त्यांच्यावरती गुन्हे आहेत, ज्यांनी मुंबईवरती आक्रमण केलं होतं त्यांची नावं नाही आहेत, हा अहवाल आपण फेटाळला पाहिजे. मग अटलजी पंतप्रधान होते. अटलजी म्हणाले नाही हे ठीक नाही होगा, तुम्ही कमिशन त्यांनी नेमलं होतं तो अहवाल स्वीकारा, त्याच्यावरती कारवाई करा. झालं, कारवाई सुरू झाली. सगळे शिवसैनिक त्याच्यात अडकले. आत्ता 1-2 वर्षापर्यंत त्या शिवसैनिकांवरती केसेस सुरू होत्या. म्हणजे एक तर मुंबई वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी मुंबई वाचवली. पोलिसांकडनं सुद्धा मार खाल्ला, लष्कर आलं होतं त्यांच्याकडनं सुद्धा ते पिटले गेले, पण त्यांनी मुंबई वाचवण्याचं काम सोडलं नाही. अंगावरती केसेस घेतल्या, वर्षानुवर्ष लढले. आणि असे माझे सैनिक तुमच्या या कलानीबरोबर मी त्याची बरोबरी करू शकतो? आज सुद्धा इकडे जे काही गुंड घेतले जात आहेत संपूर्ण राज्यभर चालले. आणि पलीकडे सुभाष देशमुख म्हणाले की आधी आम्ही गुंडांना निवडून आणू आणि मग आम्ही त्यांना सुधारू. काय कोणत्या पद्धतीने तुम्ही कारभार करू इच्छिताय? काय तुम्ही पुण्याला देणार आहात? काय तुम्ही मुंबईला, नाशिकला, ठाण्याला नव्हे, काय तुम्ही या माझ्या महाराष्ट्राला देणार आहात? छत्रपतींच्या महाराष्ट्राला तुम्ही काय देणार आहात? आणि हे त्यांचे सगळे काही चाळे चालले ते केवळ महाराष्ट्रामध्ये नाही. परवाची एक बातमी आली, मी मला वाटतं पिंपरी चिंचवडच्या सभेमध्ये दाखवली. मध्य प्रदेशमध्ये त्यांचा एक IT सेलचा सदस्य हा थेट पाकिस्तानचा हेर निघाला. पाकिस्तानचा हेर. परिवर्तन तर होणारच. हे तुम्हाला मंजूर आहे सगळं? याच्यासाठी आपण युती केली होती. आणि हे सगळं बघितल्यानंतर मी युती तोडली. होय, मी यावेळेला युती तोडलेली आहे. भाजपने युती तोडलेली नाही. मी ठासून सांगतोय, ठामपणाने सांगतोय. आणि त्यावेळेला तुम्ही जसं आम्हाला बोलवत ठेवलं आणि शेवटच्या क्षणाला एकनाथ खडसेंना फसवलं तुम्ही, आम्हाला सांगायला त्यांना सांगितलं की खडसेजी तुम्ही सांगा युती आता राहू शकत नाही. खडसेंनी काय विचारलं? त्यांना वाटलं की युती तुटते, मीच मुख्यमंत्री होणार, बोलून गेले. आता त्यानंही खड्यासारखं बाजूला टाकून दिलं. हा सगळा जो काही कारभार चाललेला आहे. बरं, मी टीका कशावर करतोय समजून तुम्ही घेतलीत का? नोटाबंदीवरती मी टीका करतो. मी जेव्हा पहिल्या प्रथम बोललो तेव्हा मी काय बोललो होतो की कदाचित तुम्ही हा घेतलेला निर्णय जो नोटाबंदीचा आहे हा चांगला असू शकेल, कारण मी काय अर्थतज्ञ नाहीये. मला तेवढं काही आकलन किंवा अक्कल नाही त्या विषयावरती मी काही बोलत नाही, बोलणार नाही. उद्या कदाचित देशासाठी हिताचा तो ठरू शकत असेल, मला माहित नाही. पण तुमची पद्धत आहे ती क्रूर आहे. सर्वसामान्य माणसाला तुम्ही जे काही छेडत आहात, रांगेमध्ये उभं करतात, तासन तास तिष्ठत माझा गोर गरीब माणूस ज्याचं तळहातावरती पोट आहे, पसीने की कमाई त्याला म्हणतात ना, की ती आहे पसीने की कमाई. त्याला तुम्ही चोरासारखं रांगेत उभं केलं. पैसे भरताना सुद्धा त्याच्या कष्टाचे हक्काचे पैसे भरताना सुद्धा मर्यादा टाकली.
भरताना त्याला 100 प्रश्न विचारले. काढायला गेल्यानंतर सुद्धा त्याच्यावर मर्यादा टाकलेली आहे. ते पैसे काढताना सुद्धा त्याला 100 प्रश्न विचारले जातात. काय कोणतं स्वातंत्र्य आहे, कोणता हा देश आहे? बरं तुम्ही काय काय सांगितलं होतं? नोटबंदी केल्यामुळे दहशतवादी गार पडलेले आहेत, दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलेलं आहे, दहशतवादी हल्ले आता होणार नाही. आणि मी त्यांना म्हटलं होतं तेव्हा की मग तुमचं हे जे काय धाडसी पाऊल आहे ते संपूर्ण जगाने अवलंबलं पाहिजे, कारण संपूर्ण जगालाच दहशतवादाचा धोका आहे. ट्रम्प सुद्धा वेडा आहे. भिंत कशाला बांधतो? नोटाबंदी कर ना, दहशतवादी तिथेच पडतील खाली. पण दहशतवादी हमले थांबलेले नाहीत. काल सुद्धा 2 जवान शहीद झालेले आहेत. जवळपास 25 ते 26 जवान नोटबंदीच्या निर्णयानंतर शहीद झालेले आहेत, लढता लढता शहीद झालेले आहेत. काळा पैसा बाहेर येईल. नितीश कुमार विचारतात आता किती काळा पैसा बाहेर आला? उत्तर नाहीये. बोगस करन्सी, ज्या खोट्या नोटा आहेत त्याच्यावरती आळा बसेल. कालच वृत्तपत्रामध्ये फोटो आलेला आहे. मेड इन पाकिस्तान, पाकिस्तानमध्ये छापलेल्या 2000च्या नोटा ह्या आपल्या देशामध्ये आलेल्या आहेत. मग नेमकं तुम्ही साध्य केलं काय? गरीब जनतेला जे वाटत होतं की बरं होईल, देशातला भ्रष्टाचार थांबेल, काळा पैसावाल्यांना अद्दल घडेल, त्याहीपेक्षा मोठं त्या शेठला माझ्या बरोबर रांगेमध्ये उभं राहावं लागेल. बघा खाली उतरला की नाही. एक सुद्धा श्रीमंत माणूस मला रांगेमध्ये दिसलेला नाहीये. तुम्हाला कोणाला दिसलाय? म्हणजे तुम्ही रांगेत नाही उभे राहिले? रांगेत राहिला होतं की नाही उभे? तेवढंच काम राहिलंय आता, तेवढंच राहिलंय काम. मग ह्याच्या विरुद्ध मी बोलू नको? गप्प बसू? काय माझ्या देशातला नागरिक आणि माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि सगळे बांधव हे काय चोर आहेत, काळा पैसेवाले आहेत? बरं तर बरं, आज आणखीन एक मला प्रश्न विचारला की तुम्ही सरकारमध्ये राहणार की नाही. म्हटलं होते सोडा, नोटीस पिरियडवर मी बघतो ना. आत्तापुरतं तरी यापुढे मी निवडणूक लढताना युती करणार नाही, हा निर्णय तर मी जाहीर केलेलाच आहे. मग ह्याच्या पुढे जर का तुम्हाला गरज पडली, म्हटलं अजिबात पडणार नाही, अजिबात पडणार नाही, गरज पडणार नाही. पण मग ह्याच्या पुढे राज्य सरकार, म्हटलं मग ठीक आहे, 1 मिनिट थांबा. काय पाहिजे तुम्हाला? युतीबद्दलचा निर्णय? मग मी आज तुम्हाला निर्णय देतो. मी एका अटीवरती सरकारला तहहयात पाठिंबा द्यायला तयार आहे. आणि ती अट मी परवाच्या सभेत सांगितली तीच आहे माझी. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये जी मागणी आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो आहोत की तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, ही मागणी तुम्ही इथे ऐकत नाही. पण उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना तुम्ही मतदानासाठी थाप मारताय की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, पुढचं जे काय कर्ज आहे ते व्याजमुक्त देऊ. मी म्हटलं तुम्हाला तिथे निवडणुकीची वाट बघावी लागणार. तुमचं सरकार येणार की नाहीच येणार हेही सत्य आहे. पण इथे महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग निवडणुकीची वाट कशाला बघताय? करा ना जाहिरात ना की तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आजपासून आम्ही कर्जमुक्त करत आहोत. करा जाहीर, मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे. पण हे करणार नाही, कारण आता निवडणुका तशा जिल्हा परिषदा वगैरे काय त्या अशाच होतील. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा दरवेळेला कोणती निवडणूक, ग्रामपंचायत असो, महापालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, राम मंदिर बांधणार. किती दिवस हे खेळ चालू ठेवणार? किती दिवस तुम्ही लोकांना फसवणार आहात? झालं ना, सगळं करून झाले, शिलापूजन करून झालेलं, त्या सगळ्या विटा होत्या कुठे गेल्या असतील मला माहिती नाही. आणखीन काय केलं ते सगळं करून साफ झालं. 25 वर्ष होऊन गेली, अजूनही त्याला कुठे काही आकार उकार येत नाही. राम मंदिर कधी बांधणार? बाबासाहेबांचं स्मारक कधी बांधणार? शिवस्मारक कधी बांधणार? कशाला काही पत्ता नाही. पण मंदिर वही बनाएंगे. जसं पुणेकरांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी इथून त्यांचे खासदार आणि 8 आमदार निवडून दिले, तसंच उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांचे नाही म्हटलं तरी तब्बल 73 खासदार निवडून दिले. 73 खासदार. केवढं मोठं यश दिलं त्यांना. पण तरी तुम्ही राम मंदिर बांधू शकत नाही. एका हाती सत्ता येऊन सुद्धा तुम्ही समान नागरी कायदा करू शकत नाही. आणि ते जे नवीन एक फॅड काहीतरी त्यांनी काढलेलं मध्ये स्मार्ट सिटी, मला माहित नाही पुण्याला घेतले त्याने त्याच्यामध्ये.
घेतलंय ना. काय हो, किती स्मार्टपणा आला पुण्यामध्ये. काय माझं पुणेकर काय स्मार्ट नाहीये? माझं पुणे काय कमी महत्वाचं आहे? खरं म्हणजे स्मार्ट सिटीला मी सुद्धा पाठिंबा दिला होता. ज्या वेळेला लोकसभेला ही योजना आली म्हटलं अरे वा सुंदर आहे. पण माझी कल्पना अशी होती की जसं माझं पुणे आहे, जशी माझी मुंबई आहे, जसं माझं नाशिक आहे, तशी आणखीन 100 नवीन शहरं हे माझ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करणार, त्याला म्हणतात स्मार्ट सिटी. पण पुणे जे चांगलं विकसित होतच आहे, मुंबई विकसित होतच आहे. मुंबई तुम्हाला मुद्दामून कल्पना यायला सांगतो की संपूर्ण देशातनं जेवढा महसूल केंद्र सरकार गोळा करतं त्यातला किमान 35 ते 40% कर एकटी आपली राजधानी मुंबई केंद्राला देते. एकटी. म्हणजे हा सगळा कराचा जर का तुम्ही एकत्रित आकडा पाहिला तर माझ्या माहितीप्रमाणे तो 2 लाख कोटीच्या घरामध्ये जातो. एवढा महसूल आपली एकटी राजधानी केंद्र सरकारला देते. आणि मग हे एवढं महत्वाचं शहर पुणे सुद्धा असंच काहीतरी आकडा देत असतात. हे एवढं महत्वाचं, हे एवढी महत्वाची शहरं असताना तुम्ही त्यांना स्मार्ट शहराच्या त्या यादीत टाकून फक्त 100 कोटी रुपये देणार. निवडणुका आल्यानंतर मेट्रो करू. मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी होर्डिंग लावले. झाले असं की मुंबईमध्ये जी कामं आपण केले ती कामं ते करूच शकत नाहीत. कारण आता घोटाळा झाला म्हटल्यानंतर श्रेय घेणार कसं? आपण झालेली कामं दाखवतोय आणि हे न झालेली कामं दाखवत आहेत. काही काँग्रेसने केलेली कामं दाखवत आहेत. पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही केलंय काय दाखवणार पुण्यामध्ये? पुण्याचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाकडे कधीतरी तुम्ही पाहिले? मग द्या नाही. एकदा मी पुणेकरांना सांगतोय, खरं पुणे हे शिवसेना प्रमुखांचं जन्मगाव, पण कधीतरी पुणेकरांनो एकदा तरी तुमच्या पुण्यावरती शिवरायाचा, शिवसेनेचा भगवा कधीतरी फडकवा ना. द्या ना, शिवसेनेच्या ताब्यामध्ये द्या. मुंबईमध्ये जे मी केलेलं आहे, मुंबईमध्ये अनेक नवीन हॉस्पिटल्स बांधलेले आहेत. विधानसभेमध्ये मी तुमच्यासमोर आलो होतो आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं की जर शिवसेनेची सत्ता राज्यामध्ये आली तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं मी कमी करेन. ते मी मुंबई महापालिकेमध्ये करून दाखवलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये तो टॅब दिलेला आहे. द्या माझ्या हातामध्ये पुण्याची महापालिका द्या. मी पुण्यातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा दप्तराचं ओझं कमी करून त्यांच्या हातामध्ये सुद्धा टॅब दिल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण देशामध्ये कुठेही झालेलं नसेल असं काम मुंबईमध्ये केलंय. व्हर्च्युअल सिस्टीमने एका वर्गातून एक शिक्षक 400 शाळेतल्या विद्यार्थ्यांशी बोलू शकतो. ते यांना पाहू शकतात, हा त्यांना पाहू शकतो माणूस. आणि त्या पद्धतीने आपण मुंबईचं शिक्षण चालू केलेलं आहे. करा ना, मुंबईमध्ये मी चालू करेन. अद्ययावत हॉस्पिटल मी महापालिकेच्या माध्यमातून बांधून देईन. ट्रॉमा केअर सेंटर्स असतील, अद्ययावत सोयीने उपलब्ध अशी मॉलिक्युलर लॅब असेल. कित्येक गोष्टी ज्या मी मुंबईमध्ये केलेल्या आहेत त्या मी पुण्यामध्ये तुम्हाला मी करून देईन. पण त्याच्यासाठी मला महापालिका पाहिजे. नुसता हा जो काही गदारोळ उडवलेला आहे, चिखलफेक जी सुरू झालेली आहे, ही चिखलफेक म्हणजे सत्य नाहीये. या सत्याच्या पलीकडे जे काय आहे, जे त्यांना बघवत नाही, पाहवत नाही, म्हणून ते बोलताय की मुंबईचा याने पटना केला. कोणत्या नजरेतनं तुम्ही बघताय मुंबईकडे? कोणत्या नजरेतनं बघताय पाटणाकडे? कोणत्या दर्जावर, कोणत्या लेवलवरती तुम्हाला मुंबई आणि पाटणासारखं दिसतंय? मग मुंबईचं पाटणा केलं असेल तर पुण्याचं तुम्ही काय बोलणार? पुणे तर माझं खूप छान आहे, मुंबई सुद्धा चांगलीच आहे. पण यांना स्वतःच्या राज्याबद्दल अभिमान नाही, स्वतःच्या राजधानीबद्दल अभिमान नाही. सिंहगडावरती गेले आणि शपथ घेऊन आले. कसली शपथ घेतली तेही आम्हाला कळलं नाही. पारदर्शकतेची शपथ म्हणजे काय? पारदर्शकतेची शपथ घ्यायची असेल तर केवळ महापालिकेपुरती घेऊ नका. तुमच्या राज्य सरकारच्या कारभारात सुद्धा मला यापुढे आता पारदर्शकता पाहिजे. करा जसं मुंबई महापालिकेत आहे, पुण्यामध्ये मला कल्पना नाही. पण महापालिका आयुक्तांचे शेरे हे ऑनलाईन तिकडे वेबवरती अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. कोणाला त्याच्यासाठी RTI मध्ये जायची गरज नाही. हे जरा बटन क्लिक केलं की त्या मुंबईच्या साईटवरती सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तशाच तुमच्या मंत्र्यांचे शेरे आणि तुमच्या सेक्रेटरीचे शेरे फायलीवरचे मला ऑनलाईन दाखवा. मग करू दे. भूखंड कोणी खाल्ले ते कळतील, चिकी कोणी खाल्ले ते कळेल, डाळ कोणी खाल्ले ते कळेल. आणि डाळ कशी खायची असेल तर शोभाताईंना विचारा, पूर्वी होत्या त्या.
ना बापट बिझी असतील, कुठली फिल्म बिल बघत असतील तर आपण कसं करणार बघा. त्यांना मी फोन करण्याच्या भानगडीत पडत नाही. अरे असं आहे, तुम्ही लगेच एवढं असं हे करू नका रे. चांगल्या चांगल्या संत महात्म्यांच्या सुद्धा असू शकतात ती. पण एक गोष्ट अशी आहे की पारदर्शकतेची शपथ, तिचा अंमल कसा होतो पटकन हे बापटांकडनं पाहावं. त्यांनी शपथ घेतली आणि सत्य बोलले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्या काळात 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, याला म्हणतात पारदर्शकता. अनेक जनावरं पाण्या वाचून तडफडून मेली, याला म्हणतात पारदर्शकता. आणि मग असे मुख्यमंत्री घेऊन तुम्ही पुणे जिंकायला येताय. आजही शेतकऱ्याचे हाल संपलेले नाहीत, आजही जवानांचे हाल संपलेले नाहीत, आजही मी म्हणेन पोलीस असो, महापालिका कर्मचारी असो, यांचे कोणाचे हाल संपलेले नाही. आणि संपवायची ताकद तुमच्यामध्ये आहे. हे मी पोट तिडकीने बोलतोय. माझ्या पोटामध्ये काही असं काही जळत नाहीये की त्यांना सगळं मिळतंय, मला का नाही मिळत. मला तर काहीच व्हायचं नाहीये. पण जीव जळतोय तो तुमच्यासाठी जळतोय. ही यांची जी काय मस्ती वाढत चाललेली आहे, मी काल परवाकडे बोललो तेच इकडे खास करून पुण्यामध्ये सांगतोय. चापेकरांचा जो मगाशी मी उल्लेख केला, का चापेकरांनी रँडला मारला? कारण तेव्हा प्लेगच्या तपासणीच्या नावाखाली ते इंग्रज पोलीस अधिकारी घराघरामध्ये घुसून महिलांच्या शिलावरती हात टाकत होते, त्यांचा अपमान करत होते. ते सहन न होऊन ते चापेकर बंधू पेटून उठले. आणि आजचं हे जे सरकार आहे, एक तर तुम्हाला रांगेत उभं केलेलं आहे आणि त्यांचे जे कोणी अर्थतज्ञ आहेत ते सांगतायत की यापुढे आम्ही महिलांच्या बचतीवरती सुद्धा लक्ष ठेवू. महिला बचत कुठे करतात? घराघरामध्ये तांदळाचा डबा असेल, अगदी डाळीचा डबा असेल, पिठाचा डबा असेल, त्याच्यामध्ये थोडे थोडे पैसे ठेवतात. बरोबर की चूक? हे गुपित आत्ता कळलं आम्हाला नोटबंदीमुळे. आम्हाला माहितीच नव्हतं हे. आता ते डबे सुद्धा हे येऊन बघणार, डबे सुद्धा बघणार. बघू डाळीचा डबा बघू, तांदळाचा डबा बघू, याचा डबा बघू. हे इथपर्यंत आत घुसणार. माझ्या महिलेच्या, माझ्या माता भगिनीच्या स्वयंपाकघरापर्यंत तुम्ही घुसणार आतमध्ये. हे तुमचं स्वातंत्र्य. आणि म्हणून मी तडकून बोललो की असा जर का कोणी अधिकारी आला तर त्याला बेधडक मसाल्याचा डबा उघडून दाखवा आणि त्याचं डोकं त्याच्यामध्ये घाला, बेधडक घाला. हे नाही, हे स्वातंत्र्य मला मान्य नाही. माझा गोरगरीब आणि मध्यमवर्गीय जो आहे तो त्याच्या स्वतःचा हाताचा पैसा साठवून ठेवतो, त्याची बचत करतो, त्याच्या घामाचा असतो, कष्टाचा असतो, मेहनतीचा असतो. आणि माता भगिनी जो पैसा वाचवून ठेवतात तो सुद्धा त्यांच्या पतीचा असतो, मुलाचा असतो, वडिलांचा असतो, भावाचा असतो. त्याच्या कष्टाचा पैसा ते वाचवून ठेवतात. तुमच्याकडनं घेऊन ते वाचवत नाहीत. पण या दिशेने जर का तुम्ही देश नेणार असाल तर पाकिस्तानला धडा शिकवणार की आमच्या लोकांनाच तुम्ही धडा मागे दंडुका घेऊन तुम्ही आमच्या लोकांच्या मागे लागला? कशासाठी तुम्हाला निवडून दिलं? स्विस बँकेतून काळा पैसा आणून तुम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकणार होतात. विसरलात तुम्ही? पण तो 15 लाख रुपये ते स्विस बँकेचं काळं धन लांबच राहिलं. पण तुम्ही आता जो कष्टाने कमावणारा पैसा त्याच्या सर्वसामान्यांच्या मागे लागलेला आहात. आणि जर का तुम्ही त्याला असं त्रासून टाकणार असाल आणि गुंड पुंड हाताशी घेऊन तुमचा पक्ष पुढे जाणार असेल तर अशा पक्षाबरोबर मला राहता येणार नाही, अजिबात राहता येणार नाही. म्हणून सुद्धा मी युती तोडलेली आहे. आणि म्हणून हा जो काही वचननामा आहे, हा वचननामा तुम्ही पाहिलेला असाल, तुमच्यापर्यंत आलेला असेल. जी जी वचनं आपण दिलेली आहेत ती विचारपूर्वक दिलेली आहेत. उगाच काहीतरी थोतांड काहीतरी बोलायचं म्हणून दिलेलं नाहीये, अजिबात दिलेलं नाही. जे करता येणं शक्य असेल तेच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. जे करता येणं शक्य नाही ते आम्ही दिलेलं नाही आणि आम्ही तसं बोलणार सुद्धा नाही. ही एवढी एक विश्वासार्हता घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. म्हणून 50 वर्ष झाली तरी शिवसेना अजून देखील तरुण आहे, अजून सुद्धा तरुण आहे. आणि हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर काँग्रेसचा अनुभव तुम्ही घेऊन झालेला आहात, राष्ट्रवादीचे भोग तुम्ही भोगलेले आहात, भाजपचं परिवर्तन तुम्ही पाहिलेलं आहात. उद्या जर का तुम्ही महापालिका सुद्धा त्यांच्या हातात दिली तर महापालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार जी आणीबाणी छुप्या मार्गाने ते आणतायत. सामना छापायला बंदी करा,
उद्या कशावरही बंदी करतील आणि मग त्याच्यानंतर तसं तर तो दिवस येऊ शकत नाही आणि शिवरायाच्या महाराष्ट्रात तर ते शक्यच नाही म्हणा, अजिबात नाही. पिसाळून उठेल महाराष्ट्र. पण मग इंग्रजांची गुलामगिरी जी होती ती काय वाईट होती असा प्रश्न आपल्याला पडू शकेल. आणि ते दिवस आणायचे नसतील तर स्वाभिमानाने पेटून उभे राहा आणि हातामध्ये शिवरायाचा पवित्र भगवा घ्या. बाकी दुसरा कोणताही झेंडा, म्हणजे निळा आमच्या सोबत आहे तो नाही, पण बाकी इतर पक्षाचे कोणते झेंडे हातामध्ये येतात कामा नये. एवढ्या स्वाभिमानाने तुम्ही पेटून उठणार आहात. जे मी 26 तारखेला सांगितलं की निखाऱ्यावरनं चालण्याची तयारी असलेले सैनिक मला पाहिजेत. आहे तुमची तयारी निखाऱ्यावरनं चालण्याची? आणि हीच माझी ताकद आहे, हीच माझी हिंमत आहे. आणि ही ताकद जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत कोणी माझ्या शिवसेनेला आव्हान देण्याची हिंमत करू नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.